रामलिंग मुदगड तालुका निलंगा जिल्हा लातूर गावचे रहिवासी असणारे हरिश्चंद्र मामा बिराजदार हे वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी महाराष्ट्र केसरी झाले होते. 1969 साली लातूर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्यांनी कोल्हापूरचे पैलवान दादू मामा चौगुले यांना पराभूत करत ते 8वे महाराष्ट्र केसरी झाले. हरिश्चंद्र मामा बिराजदार हे गंगावेस तालमीत सरावास होते. स्कॉटलंड येथे 1970 साली झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक पटकावले होते. वाराणसी येथे 1972 साली त्यांनी दिल्लीच्या नेत्रपालास हरवून रुस्तुम-ए हिंद किताब मिळवला होता. 70च्या दशकात सतपाल नावाचं वादळ अख्ख्या भारतभर धुमाकूळ घालत होते. सतपाल हा अजिंक्य होता. महाराष्ट्रातील सगळे मल्ल त्यांच्या पुढे पाठ टेकवत होते. खासबाग कुस्ती मैदानात हिंदकेसरी दादू मामा चौगुले यांचा केलेला पराभव करवीरवासियांच्या जिव्हारी लागला होता. याचाच बदला म्हणून 1977 साली बेळगाव येथे झालेल्या कुस्तीत हरिश्चंद्र मामा बिराजदार यांनी सतपाल यास चित मारून मराठी पैलवानांची प्रतिष्ठा परत मिळवली. सतपाल यांची ही पहिली